महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। आरटीए प्रवेश प्रक्रिया ही शासनाची स्कीम नसून लाडक्या बहिणीच्या योजनेसारखी ही कायदा आहे। कायदा मोडल्यावर शिक्षा होतेच। जी शासनाच्या कायद्यानुसार समिती नेमण्यात आली होती ती कागदावरच होती आणि ती समिती असं काही बोगस कारभार करून ज्या पडताळणी करून ज्या विद्यार्थ्यांना निवड यादीत प्रवेश पात्र म्हणून तुम्ही प्रक्रिया केली आणि पुन्हा अपात्र म्हणून प्रक्रिया पूर्ण केली, त्या समितीवर पहिल्यांदा महाराष्ट्र नागरी अपील अधिनियम शास्त्रीय 1979 कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि त्यानंतर या शिक्षणाधिकारी साहेबांना हाकेच्या अंतरावर असलेले जे हाके आहेत त्यांना कुठेतरी थोडं जरब बसावं आणि या पल्ल्यातील शिक्षकांच्या पाल्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी वारंवार निवेदन दिले आहेत। आता खळखटाक आंदोलनच करणार आहे। आमची मागणी आहे ज्या आता यांच्या पत्रानुसार 22 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे। बालकांचा शिक्षणाचा हक्काचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहून ठेवलंय की जे मुलं शाळेत जात नाही त्यांना ओढून आणून शाळेत घाला। अहो आमच्या इथे शाळेत घातलेलं तुम्ही काढून पुन्हा पत्र केलंय, काय अधिकार आहे तुम्हाला आमच्या पल्ल्यांच्या जीवाच्या शिक्षणाचे खेळायचं? आमच्या शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवायचा काय अधिकार आहे? ही जी समिती आहे ते हाके कोण आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा। कोणती समिती आहे त्यांनी कागदपत्राची छाननी का शासनाच्या नियमानुसार केली नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। जर तुम्ही नाही केली तर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला मी जाऊन पडणार आहे। इशारा आहे आमचा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना। कोणत्या शाळेचं प्रकरण हे आता शहरातील 22 शाळांचे प्रकरण, 22 विद्यार्थ्यांचं पूर्ण शाळेचे प्रकरण आहेत। अहो काय काय शाळेचे तर इथून प्रस्ताव पाठवलेत, त्या शाळेमध्ये अनैतिक प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांची मान्यता रद्द करावी ते प्रकार ते सुद्धा थांबवलेत। याची अशी वेगवेगळी धक्कादायक माहिती आता बाहेर येत आहे। त्या पूर्ण प्रकरणाचे मुळाशी आम्ही जाऊन याचं सडेतोड सगळी चौकशी करून त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आंदोलन करणार आहे। आता आपण काय केलेलं आहे या संदर्भामध्ये 22 विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होऊ नये, प्रशासन कुठेही या लोकांना पालकांना विद्यार्थ्यांना न्याय देत नाही म्हणून संभाजीनगर हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे। याचिका दाखल करून आता 4 तारीख त्यामध्ये कोर्टाने न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे आणि 4 तारीख त्यात दिलेली आहे। यांनी तत्पूर्वी या समितीवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। आरटीए कायद्याअंतर्गत बऱ्याच पालकांनी मुलांना ऍडमिशन घेतलेलं होतं आरटीए अंतर्गत। त्याप्रमाणे आरटीएच्या पूर्ण शहानिशा करूनच ऍडमिशन झाल्याच्या नंतर त्यांनी पडताळणी वगैरे करून मुलांना ऍडमिशन दिलेलं आहे आणि मुलांचं ऍडमिशन झाल्याच्या नंतर 15 दिवसांनी त्यांनी तुमच्या मुलाचं ऍडमिशन रद्द झालं अशा पद्धतीचं त्यांनी शाळेला पत्र दिलं आणि शाळेच्या प्राध्यापकांनी त्या मुख्याध्यापकांनी आम्हाला कळवलं की तुमच्या पाल्याचं आरटी मधून ऍडमिशन झालेलं रद्द झालेलं आहे। याची विचारणा करण्यासाठी आम्ही गट शिक्षणाधिकारी साहेबांकडे गेलो असता गट शिक्षणाधिकारी साहेबांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिले। त्यानंतर आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो, त्यांनी पण आम्हाला मदत केली नाही, त्यांनी उडवडीची उत्तरे दिली। त्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, शिवसाहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही या गोष्टी सांगितल्या की आमचं कशा कारणामुळे तुम्ही आमचं ऍडमिशन रद्द केलं। तर त्यांनी आम्हाला कोणतंही संयुक्त कारण दिलेलं नाही, केवळ ऑनलाईन अर्जाच्या नंतरचं तुमचं उत्पन्नाचा दाखला असं आहे एवढं कारण सांगून आमच्या पाल्याचं ऍडमिशन रद्द केलं। परंतु आम्ही त्यांना त्या गोष्टीचाही पूर्तता केलेली आहे। ऑनलाईन फॉर्म भरायच्या आधी आम्ही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ऍप्लिकेशन केलेलं होतं, त्याची पावती आम्ही त्याच्यासोबत जोडलेली आहे। परंतु शासकीय प्रशासनाच्या संपामुळे आणि लाडकी बहीण यांच्या पोर्टल स्लो असल्यामुळे ते आम्हाला वेळेत उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही। याचा अर्थ असा नाही की त्यांच्या प्रशासकीय कारणामुळे आमच्या पाल्याचं का नुकसान करायचं। ह्या पद्धतीने आम्ही प्रत्येक म्हणजे अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी साहेब, जिल्हाधिकाऱ्याचे शिवसाहेब आणि कलेक्टर साहेब यांना भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलं, परंतु आम्हाला कोणत्याही स्तरावरती पाल्यांना त्याचा प्रतिसाद दिलेला नाही। त्याच्यानंतर आम्ही रीतसर मेहरबान न्यायालय, संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जाऊन आम्ही रीतसर याचिका दाखल केलेली आहे। त्या याचिकेनुसार आता त्यांना नोटीसी काढलेल्या आहेत आणि त्या याचिकेमध्ये आम्हाला 4 तारीख दिलेली आहे। आता तरी प्रशासनानं जागा होऊन आमच्या पाल्यांना न्याय देण्याचं काम करावं। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।